जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. ज्या दिवशी ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, हे ना चारी साफ करायचं काम चालू आहे. मग आता भाऊन मी आलो आहे साफ करायला. आता हे पूर्ण खालीपर्यंत जाणार आहे. हा जो पहिला प्लॉट आहे ना तिथपर्यंतच थोडंसं दाटी इथं साईडला काढून ठेवलं आहे. मग नंतर भरून येणार नाही का. आणि दुसरं म्हणजे नाही तारीचं करायचं, पण पहिले एक एक काम करून घेतो आहे. पर्यंत तर झालं आहे. जो पहिला प्लॉट आहे ना तो साफ करू. मग आता इकडे ये गवत वगैरे नाही काढायचे, फक्त जे आतमध्ये जे मोठले झाड आहे ना ते झाड आहे ना कट करून घेणार आहे, म्हणजे टाईम वाचल. आणि दुपारनंतर ना इकडं पुढं ते रानामध्ये जायचं आहे, त्याला वेल जास्त आहे. लास्टपर्यंत तर कट करीत आलो आहे आपण. लास्टला एकच झाड राहिलं, ते आपल्या कात्रीने कटवत नव्हतं, पूर्ण साळून घेतलं. साईडला वेल वगैरे आट केले होते. आणि तो लास्टवाला गट्टू दिसतो की तिथून पुढं दिसलं की हे आपले शेजारच्यांचे, ते काही शेती वगैरे काही करीत नाही. हा त्यांचा बंगला आहे. आपण आपली पुरी चारी साफ करून घेतली. आता वरच्या बाजूचं आहे. आणि 2-3 हत्यार आणले होते बा, हे कातर खुरपा ह्या गोष्टी आणल्या होत्या, साफसूफ करून घेतलं आहे. आता फक्त तुम्हाला आहे ना, आणि जे आतमध्ये जे गबाळ दिसतं आहे ना बाई इथं त्या गल्लीमध्ये ठेवलेलं आहे, ते पण आहे ना आता इथं वल्ला असल्यामुळे तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. मग ते बारण्यामुळे आहे ना ट्रॅक्टर चालत नाही. मग ट्रॉली जोडून ते सर्व आहे ना ट्रॉलीमध्ये भरून आणि बाहेर नेऊन टाकता येईल. आता कसं साफसूफ झालं नाही का आपली बाजू, म्हणजे आपलं कसं शेतीचं पीक काम कसं माहिती का, आपलं जर जसं आपण स्वच्छ ठेवतो ना तसं शेतीचे चारी कोपरे स्वच्छ ठेवले म्हणजे कसं थोडंसं व्यवस्थित दिसतं आणि पुढे जाऊन तकलीफ नाही होते. झाड मोठं जे झालं आपल्या द्राक्ष बागेचं झाडायलाच तकलीफ आहे ना, त्याच्यामुळे आपण साफसूफ आहे ना टाईम टू टाईम करून घेत असतो. इकडून साफसफाई करायची राहिली होती. आता जो नवीन प्लॉट तयार करायचे आहे ना त्याचे पण साफसफाई ना आपण 2-4 दिवसामध्ये चालू करून देऊ. आधी ना इथले 2-3 कामं आहे तेवढे करून घ्यायचे. अजून वलांडे पण बांधले नाही, वलांडे पण बांधायचे. हे गबाळ आहे. आणि इथं हे जेवढे ताण दिले ना, हे साईडला आपण ताण दिले बघा चारीमध्ये. चारीचा तर आता वापर होत नाही त्याच्यामुळे दिले. चारीचा वापर होत असतो तर आपण ताण नसते दिले. आपल्या इकडं कोणी पाणी आणत नाही. हे जे ताण दिले ना तिथून आहे ना म्हणजे ना या साईडचे ना जे पहिले ताण होते ना ते निघून गेले ते. मग त्यांनी काय झालं, एका साईडला आहे ना झुकून गेले झाडं नाही का. तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर दाखवायचं झालं ना, हे बा हे झाड तिरपं झालं आहे, त्याच्या पुढचं पण झालं आहे बाई हे बरं का. हे मग या तारी पण आहे ना लूज झाले. मग ते तारी ना व्यवस्थित ओढून वलांड्याच्या मेन म्हणजे वलांड्याच्या तारी ना ओढून आणि स्ट्रेट करून घ्यायच्या. बा असं पाहिलं गेलं ना असं दिसत असेल का एका बाजूला झुकलं आहे बा. हे प्लॉट तर तुम्ही पाहिलं असेल आपण चारी साफ केली. आता हे जो नवीन प्लॉट तयार करायचं आणि त्याची साफ करायची, त्याच्यामधील तर लईच आहे. आजच्या दिवसात होती की नाही काय माहिती. हे बोराटीची झाडं बिडं जास्त झाली, साफच केली नाही कारण आपण नेटच्या आतमध्ये राहतो तिकडे एवढं राहत नाही. आता ती साफ करता केली सुरुवात पहिल्या झाडापासून. आज चारी साफ करण्याचा दुसरा दिवस आहे. हा नेट लावलेलं लक्षात आलंच असेल तुम्हाला कोणता प्लॉट आहे. जो नवीन प्लॉट तयार करायचे आहे ना त्याच्या बॅक साईडचं आहे. हे पहा असं साफ करत चाललो आहे आम्ही. पहिलं असेल कसं होतं आणि आता अजून हे मध्येच आहे, ते नेऊन टाकायचं आहे. पण म्हटलं पहिले ना साफ करून घेऊ, नंतर व्हायला काही टाईम नाही लागत नाही का, इतक्यात होऊन जातं. हे बाई हे काटे बिटे होतं मस्त सकाळचा टाईम आहे फ्रेश मूडमध्ये. म्हटलं चला करून घेऊ. तिकीट भाऊ आहे तो लवकर गेला होता. या रानामध्ये ते लसणाचा वाफा लावलेला आहे तुम्हाला माहिती. त्याच्यात पाईप नेऊन ठेवायचे, ते भरण्यासाठी आपण पाईप इकडे आणले होते. मग काय आलेले, चला करतो सुरुवात. आपला जो नवीन प्लॉट तयार करायचा आहे ना त्याच्यामध्ये पण आहे मास ट्रॅक्टर आलं आहे. एक सरळ पाळी म्हणजे सूर्याखाली म्हणतो आपण ती, आणि एक आडवी, अशा 2 पाळ्या मारायच्या. आणि आपलं नेमकं थोडंसं राहिले बुवा ते गतपण होतं ना, तर ती चारी पूर्ण साफ केली ती व्हायचं. आणि या बाजूची चारी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. ती चारी पण येणार राहिली. ही दुसरी पाळी चालू आहे पाण्याची. एक पाळी झाली फणून सूर्याखाली आणि आता ही दुसरी पाळी चालू आहे.
हे साईडने थोडंसं राहिलं होतं ना, कारण पलटी केलं त्या टायमिंगला आहे ना, पलटी उलट्या बाजूने केली त्याच्यामुळे हे राहिलं होतं. आता चालू आहे. स्वतः शेट पाणी करायला आले. एखादा चक्कर बसत आहे का शेट? अजून नाही शेवटला. कटमेर मारायचं काम चालू होतं. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.